असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. भुजबळ जे आहे ते चिथावणीखोर वक्तव्य करून तलवार वाटपाचा कार्यक्रम जे आहे ते त्यांनी सुरू केला आहे आणि दंगल जी आहे ती त्यांना घडवायची आहे. त्यामुळे असा जर प्रयोग झाला तर आम्ही सुद्धा एक पाऊल मागे हटणार नाही, असं प्रकारचं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे. जरांगे साहेब काय कुठल्या शब्दाचा काय अर्थ काढतील त्याचं अलीकडच्या काळातली त्यांची वक्तव्य पाहता ते काहीही बोलू शकतात, यामध्ये काही हे नाही आहे. कारण एखादी शेरोशायरी केली जाते एखाद्या कार्यक्रमामध्ये, शेरोशायरीचा उद्देश असा असतो की तो फक्त त्याचा मथित अर्थ घ्यायचा असतो, तो शब्दार्थ घ्यायचा नसतो. की एक मोटिवेटेड म्हणजे पुढच्या माणसांना प्रेरणा मिळण्यासाठी, पुढच्या माणसांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी, किंवा आपण बाबा यस आपण पण या देशाचे नागरिक आहोत त्यामुळे घाबरायचं कारण नाही, असं ज्यावेळी माणूस एक जनरली बोलत असतो त्यावेळी काही शेरोशायरींचा, काही उदाहरणांचा, काही म्हणींचा उपयोग केला जातो. लिटरेचर आहे आपलं लँग्वेज आहे. हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही. मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट. आणि मग या लिटरेचरचा जर उपयोग भुजबळ साहेबांनी एक चांगलं प्रभावी माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी एखाद्या शायरीचा वापर केला म्हणजे ते उद्या तलवारीच काढणार आहेत, वाटणार आहेत आणि मग दंगल घडवणार आहेत, असा त्याचा अर्थ काढणं. कायदा सुव्यवस्था आहे ना महाराष्ट्रात, देशात कायदा सुव्यवस्था आहे ना, शासन प्रशासन त्याचं काम करेल ना, पोलीस डिपार्टमेंटवर काय विश्वास आहे ना आपला सर्वांचा. त्यामुळे या असं काहीतरी त्या शब्दशः अर्थ घ्यायचा आणि त्या शब्दाचा अर्थ घेऊन काहीतरी वक्तव्य करायची, मला वाटतं हे खूप पुअर लेवलची स्टेटमेंट आहेत, खूप बॉटम लेवलची ही जजमेंट आहेत. भुजबळ साहेब हे ओबीसी आणि मराठामध्ये दंगल घडवतील अशा प्रकारचं कधी अशी काही बॅक हिस्ट्री आहे का? ओबीसीनी या महाराष्ट्रामध्ये कधी दंगल केली? ओबीसीनी कधी उठाव केला आहे? ओबीसी संघटितरित्या एकत्रित आलेत आणि त्यांनी जाऊन कुणाच्या तरी मालमत्तेचं नुकसान केलं आहे, दंगली घडवलेल्या आहेत, अशी बॅक हिस्ट्री जर या महाराष्ट्रामध्ये असेल तर या वक्तव्याला थोडासा आधार मिळतो. पण अशी मला वाटते ओबीसी हा शोषित आहे, वंचित आहे, भटका विमुक्त जाती जमाती डोंगराच्या कुशीला आहेत, गावगाड्यापासून समाजव्यवस्थेपासून दूर पळणारे आहेत, त्या आजही निर्णय प्रक्रियेमध्ये नाहीत. त्यामुळं हे अशी वक्तव्य करणं म्हणजे बालिशपणाचं हे लक्षण आहे. साहेब मला सांगा की कुणबीमधून आरक्षणाची ही मागणी नव्याने सरसकटची किती घटनेला धरून आहे, किती शाश्वत आहे आणि हा जो आंदोलनाचा डोलारा उभा आहे त्यावरती मराठा समाजाने किती विश्वास ठेवला? मराठा समाजातल्या तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे. सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार मराठा समाज या महाराष्ट्रामधला रूलर समाज आहे, म्हणजे शासनकर्ती जमात आहे. आणि जी शासनकर्ती मग आमच्या स्टेट बॅकवर्ड कमिशननं आम्ही महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व मागितलेलं होतं. आपल्या या महाराष्ट्रामध्ये बघा, एखाद्या कम्युनिटीला मागास ठरवायचं असेल तर तिचं प्रतिनिधित्व तपासलं जातं. शिक्षणामधलं, नोकऱ्यामधलं, विधानसभेमधलं, लोकसभेमधलं, पंचायत राजमधलं, कोऑपरेटिव्ह सेक्टरमधलं, आणि हे सगळं प्रतिनिधित्व तपासून एखादी कम्युनिटी सोशली तिच्या बाबतीमध्ये सोशली डिस्क्रिमिनेशन होत असेल, की एखाद्या कम्युनिटीला इथल्या व्यवस्थेमध्ये जगत असताना, वावरत असताना, ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, ज्यावेळी तिला सोशली डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय की सामाजिक तुच्छता म्हणून जर वागणूक दिली जात असेल तर त्याच्यावरती सर्वात जास्त गुणांकन किंवा त्याच्यावरती सर्वात जास्त अशी सोशली डिस्क्रिमिनेशनला ती कम्युनिटी सामोरी जात असेल आणि त्या सोशली डिस्क्रिमिनेशनमुळं त्यांचं शिक्षण नोकऱ्यामधलं प्रमाण कमी असेल आणि शिक्षण नोकऱ्यातल्या कमी प्रमाणामुळं त्यांच्या एकूण आर्थिक उन्नतीवर किंवा जीवन जगणं असह्य होत असेल तर त्या कम्युनिटीला मागास ठरवण्याचा अधिकार आहे. ही घटनात्मक मूल्य आहेत, तत्त्व आहेत. मी थोडं टेक्निकल बोलतोय, थोडं कायद्याच्या भाषेत बोलतोय. महाराष्ट्राच्या तमाम जनतेला माझं सांगणं आहे की मागासले पण ठरवत असताना या गोष्टींना सामोरं जावं लागतं. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.